काही प्रश्नांची उत्तरं द्यायचे. माझ्या मनाला लागलेले काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे. ऐकू येते? हा, व्हिडिओ बंद असला की कशी बोलते चुरू चुरू चुरू, तशी तुझी जीभ आता पण चालू द्यायची. देणार ना प्रश्नाची उत्तर माझ्या? जोरात बोल. काय तुला शाळेतला कोणता प्रश्न विचारा ना, पुस्तकातला. आवाज इथपर्यंत येऊ दे तुझा जरा. थांब. तर त्रिशाचा वाढदिवस होता. कधी? 10 तारखेला. काल 11 तारीख याचा तुझ्या बहिणीचा कार्यक्रम होता. आज किती? 12 तारीख काय, बरोबर? तर मग 10 तारखेला बर्थडे दिवशी तुझ्या आई वडिलांना फोन केला नव्हता काय की बर्थडेला या म्हणून? आले का? जरा जोरात. का आहे? बोल जरा, प्रश्नाची उत्तर दे. का आहे त्यांच्या माग? घरचं राड आहे, बरोबर. रात्रीचं काय राडा काढणार होते त्यांनी? रात्रीचं कोबा केला काय? येऊ शकत नव्हते त्यांच्या नातीला आशीर्वाद द्यायला? तू आई बापाचं लय गुणगान गाती म्हणून काढतोय मी. जोरात बोल. सारखंच गाते की? आता कालपासून म्हणत होती की मला त्यांना मदत करू लागायला जायचंय. त्यांचे काम, आता ते लग्न आलंय जवळ, घरचं काहीतरी काम चालू आहे आणि मला त्यांना मदत करायची असं तू म्हणत होती कालपर्यंत. मग त्यांच्या मागं राडा आहे म्हणून तुला मदत करू लागायला जायचंय, बरोबर. त्या दिवशी बर्थडे होता, त्यांनी आशीर्वाद द्यायला आले नाही. त्यांना काही ते कोणत्या नातीची गरज नव्हती किंवा त्यांना आशीर्वाद द्यायची गरज नव्हती किंवा तुझा मान सन्मान ठेवायला काही गरज नव्हती, बरोबर. काल कसं काय आले का त्या कार्यक्रमावर? इथंच काल इकडे येऊन काय आमच्या डोक्यावर नाही बसवायचं. जेव्हा आता लग्न आहे, लग्नाच्या वेळेस अक्षरा टाकायला आलेलं महत्वाचं का लग्न झाल्यावर नंतर तुझं तोंड बघायला आलेलं महत्वाचं? काल कशी काय मजबुरी नव्हती का? आता मी बघितलंय की माझ्या डोळ्यानं गिळताना गप्पा गप्पा आणि असंच गेले म्हणते. मुक्काम पण टाकायला वेळ मिळाला ग काल. आज अजून परत येतील म्हणजे उद्या रविवारी. एक जण नाही येऊ शकत होता काही घराचं काम चालू असताना? म्हणजे त्यांचं काय असेल बाबा रात्री 8 वाजता, पण ते काही काम करतच असतील म्हण. मान्य करतो मी ते, पण त्या 4-5 जणातून एक जण येऊन बर्थडेला तिला बाबा काही तिला आण फक्त येऊन तिला एक ब्लेसिंग दिले, आशीर्वाद दिला, बर्थडेत आले, सामील झाले आणि परत गेले. असं करू शकत नव्हते का? तुम्हाला काय तेवढंच येड आहे का? त्यांचंच काढत बसता, त्यांचंच काढत बसता, गुणगान गाती, त्यांचंच काढत बसता. मग आता माझं ऐक, त्यांचं मी काढणार नाही, मान्य आहे. कारण मी ते माझ्या जे कोणच नाही असं समजून टाकणार. मी त्यांचं काढणार नाही. तू अशी परत नको बोलू. आज दिवसभर विचार केलाय मी या गोष्टीचा. परत माझ्या समोर हा शब्द नको काढू की मला जायचंय, त्यांना थोडी मदत करू लागायची, त्यांना मला काम करू लागायचं. काय म्हणून? तुला अशी वाटत नाही का की माझी काही किंमत नाही त्यांच्या नजरेत आणि मी का बरं जाऊ तिकडं? बघितलं काही चोरू? तो वाटतंय तुम्हाला बोलत नाही कशी बोलायला लागली चोरू चोरू. आज तुम्हाला कळत असेल कशी बोलते ना कशी नाही ते.
उगाच्या उगाच त्यांच्या मागं लागता उठल्यावर त्यांचंच काढता. मला काय घेणं ना देणं त्यांचं काढत बसायला. गप्प बसत फक्त मला एवढंच म्हणायचंय की बाबा पुरीला आपली नातच आहे, तिला जाऊन तिचं वाढदिवस आहे, एकतर जाऊन तिला आशीर्वाद द्यावं. गेलत. मग काल जीसीबी नव्हती काल कुठं रात्री गेलं नाही का? कुठं? हा JCB. मग 10 वाजता इथं जेवण करून तवा गेले. मग त्या दिवशी तर आपण 8लाच केला असेल बर्थडे, 8:30ला इथल्या इथंच गेला असता की तो कामावरती. मग बोलायला करण्याला कळत. तसं नाही, माणसाची इच्छा असली, आवड असली की सवड कशी पण भेटते. त्यानं कसंही त्यांनी हँडल करू शकले असते. काल 10 वाजता रात्री जेवण करून इथून कामावरती गेलाय तो. मग परवा दिवशी फक्त येऊन बड्डेचा केक वगैरे कट केला की जाऊ शकला असता परत. जर त्याला त्याच्या भाचीची बाबा आवड असली असती, त्याच्यावरती तिचं प्रेम असलं असतं तर आला असता, गेला असता. त्याचं सोड, तुझे पप्पा आले असते, बड्डे केला असता, परत गेले असते. रात्री पूर्ण कुटुंब आईला तुटून पडला तिथं मटणावर. मी शॉक. आज दिवसभर त्या गोष्टीचा विचार करतोय मी. रात्री काय माझ्या मनात आलं नाही म्हणा. म्हटलं काय बाबा लोक आहे ती ही पानचट. असा शब्द आला की तिथं, असा त्याचा अर्थ काय होतोय की बाबा मटण असला कीच येतात, असं त्याचा अर्थ नाही का होत. तिथं त्यांच्या आपलं घर कुठं आहे, इथं त्यांचं घर कुठं आहे, त्यांच्या या पूजाच्या बहिणीचं. त्या आपल्या तो असे पत्र्याचं घर दिसतोय ना, ते झाड दिसतंय समोर, त्या झाडाजवळ. मग इथल्या इथं रात्री आल्या आणि इथल्या इथं परवा दिवशी नाही आले. विचार करण्याची गोष्ट आहे. रात्रीच्याला मिस्त्री लावलेलं होतं. अग रात्रीचा कुठल्या गावात मिस्त्री कामाला येत असतो काय माहित. कोण म्हणजे रात्रीची दुनिया आहे का काय? पहिल्यांदा ऐकलंय. तुम्ही कुणी ऐकलंय का हो रात्रीचं मिस्त्री येऊन काम करणारे? काही त्यांना बायका पोरं आहेत का नाही त्या मिस्त्री लोक? त्यांच्या माईचा आशीर्वाद. आईला रात्रीचं कोण आला असेल बरं मिस्त्री काम करायला? कामाची गरज असल्यावर कोण पण येते. कामाची गरज असल्यावर कोण पण येते, ते कोणतं का टाईम असना. तसंच माणसांची गरज असली, माणसावर आपलं प्रेम असलं तर एक 5 मिनिटं काढून कोण पण येतंय. तू मान्य कर, कबूल कर, विषय खल्लास होईल. येत नाही तिथे. हा, कोणत्या टायमाला गेला होता? हो कोणत्या टायमाला 8 जाऊ? दिवसापासून ये काम करू लाग, ये काम करू लाग. म्हणजे त्यांची काम करण्यापुरतं जायचं. त्यांचं काम असलं कामापुरता मामा, नाही तर चल रे उधर निकल धामा. गोड गोड कामापुरता गोड गोड. त्यांच्या माग पण मूक काम त्यांच्यासारखं कुठं मुख मोप कामा. मग ते मला तेवढंच म्हणायचं, मोप कामा असतात. फक्त कोणत्या आपल्याकडं काही चांगली वाईट वेळ असेल तर, नाहीतर एनी टाईम त्यांनी मोकळेच असतात. ती भाकर फुगल नाही फुगल, पण तो जर तोंड फुगलं मात्र फुगलं की मला बोलत जाऊ नका. मला काही असं तू यावरती रिप्लाय दिला नाही बरोबर, तरी पण तुझ्या मनाला विचार काही प्रश्न तू आतल्या आत. मनाला माहित आहे की माझ्या आई बापाच्या मागे किती काम. बरं काल मुक्कामी राहायला कामं नव्हती. माझ्या एवढीशा भावलेला आशीर्वाद द्यायला टाइम नव्हता. आणि ही तोंड भरून करती नानी आजोबा आजी, तोंड भरून बोलती छटाक भरी. कोणाला बोलायचं नाही तसं. यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. ती भाकर काही नाही फुगली एवढी भावांनो ताईंनो, पण इकडं तोंड मात्र नक्की फुगलंय. दिसतंय ना? चोर ते चोर आणि वरून वर सरजोर. असू द्या, चोरी करायला जाणार आहोत रात्री. तुला काही जे मुहावरे असतात ना, म्हणजे मनी, त्यांचा अर्थ देखील समजत नाही. एवढी कस काय तू नेमकं येडपट आहे? आता उद्या अजून इथं टपकतील.
उद्या अजून कार्यक्रम आहे ना त्यांचाच. पण परवा दिवशी आपण काहीतरी ठेवू उगाच सेलिब्रेशन नाही येणार. आता लवकरच आपले 15K सबस्क्रायबर पूर्ण होतील. जरा एक पार्टी करू आपण आणि त्यांना बोलू, या बाबांनो. नाही म्हणणार. काम चालू आहेत, लग्न आलंय जवळ, घरात खूप काम आहेत आमच्या. लय काम आहे. तो रात्रीचं मिस्त्री येतोय काम करायला. वा, काय लॉजिक तरी काय. लिटरली तुला पटायलंय का तू काय बोलतीये ते. मला उगाच बोलू नका. तुम्हाला सवय लागली भांडणं काढायला. यात भांडणं काढण्यासारखं काहीच नाही. जाऊ द्या तिकडं, जास्त बोलत नाही. मला बोलतच नाही. माझं कसं असतंय, खरं बोलणं असतं. खरं बोललेलं कधी पण टोचत असते. मग ती सख्खी आई का असं ना, सख्खी आईला पण पोटच्या लेकरानं जर बाबा काही खरं बोललं तर ते टोचतं, टच म्हणी सोयासारखं. तसं माझं बोलणं आहे. रोग भाई ठोक असतं आपलं. पाठीमागे एक तोंडावर एक, तसं नसतं. डायरेक्ट ऑन दिस शो वन मॅन काय म्हणतात, एकदम धडक.